आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। गेल्या काही दिवसांपासून कर्जत शहरात अनेक समस्या समोर येत असून नगर परिषद प्रशासनाला या समस्या सोडवण्यात कोणताही रस नसल्याचं दिसतंय। कर्जत शहरातील आमराई वसाहतीत गेल्या 4 दिवसांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे। हे दूषित पाणी प्यायल्याने अनेकांना पोटदुखी, जुलाब, उलटी यासारखे त्रास होत आहेत। विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना याचा मोठा त्रास होत असल्याचं समोर आलंय। या परिस्थितीमुळे आता येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अनेक वेळा नगर परिषदेकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। प्रशासनाला वारंवार कळवूनही जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिक महिलांनी केलाय। आम्ही रोज या दूषित पाण्याचा वापर करतोय, आमची लहान मुले आजारी पडत आहेत, पण प्रशासन झोपेत आहे। जर यावर तातडीने उपाययोजना झाली नाही तर आम्ही हेच पाणी नगर परिषद अधिकाऱ्यांना पाजू, असा संतप्त इशारा या महिलांनी दिलाय। मी आमराई नगरपालिकेच्या हद्दीत राहते। 4 दिवस झाले आमच्याकडे पाणी गटारीचं सोडायला लागलेत। पाण्याला एवढा वास येतो की मुलांना जुलाब उलट्या सुरू झालेल्या आहे। तरी आम्ही नगरपालिकेत जातो, आम्हाला कोणी काही सांगत नाही। कोणी म्हणजे एक पण माणूस नगरपालिकेत नसतो। आम्ही विलास गायकवाडला फोन केला, देशमुखांना फोन केला, त्यांनी पण काही ह्याच्यावर तक्रार केलेली नाहीये। आम्ही अक्षरशः जारचं पाणी 4 दिवस झालं वापरतोय। फक्त आम्हालाच असं पाणी आहे, बाकी कुणाचे आमराईमध्ये तक्रार आहे बघा। ही 4 दिवस झालं नुसतं वास येतोय, मुलांना उलट्या जुलाब चालू झालेत। आम्ही काय एवढे पैसे आले का रोज जार आणून पिणार? आंघोळ पण करू शकत नाही या पाण्याने। अक्षरशः बोरिंगला पाणी नसतं, नदीला पाणी नाही, कुठं जाणार आम्ही मग पाण्याला? जेव्हा जाऊन तिथं नसतातच ते, कधी पण जाऊन बघा। अक्षरशः नगरपालिकेच्या दरवाजात गेलं तर तिथं सांगतात आम्हाला कोण नाही जावा, गेटवरच सांगतात जावा म्हणून। कोण नाही आम्ही, कोण नाहीये म्हणून। तर आम्ही सगळ्या महिला आमदारांकडे जाणार आहे की महेंद्र थोरवे यांच्याकडे जाणार आहे, हे पाणी घेऊन बघा आम्हाला कसं पाणी पाजतात म्हणून, हे सांगणार आहे आता आम्ही जाऊन। दरम्यान कर्जत नगर परिषदेची मुदत संपल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने नगर परिषदेवर सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे। नगर परिषदेवर लोकप्रतिनिधीच नसल्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे। नागरिक विविध समस्या घेऊन नगर परिषद कार्यालयात जातात, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघत नाही, त्यामुळे त्या समस्या तशाच राहतात। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून जर परिस्थिती अशीच राहिली तर याचे रूपांतर मोठ्या आंदोलनात होण्यात वेळ लागणार नाही, याची सुद्धा स्थिती निर्माण झाली आहे। गेल्या वर्षभरापासून कर्जत नगर परिषदेत प्रशासक म्हणून वैभव गारवे कार्यरत आहेत, मात्र त्यांचा प्रशासनावर कोणताही वचक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित असतात तर अन्य कर्मचारी तक्रारींना प्रतिसाद देत नाही, असा आरोप नागरिक करत आहेत। दरम्यान आमराई परिसरात दूषित पाणी पुरवठा सुरू असल्याने येथील नागरिकांचा रोष अधिक वाढलाय। प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करून पाण्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी होत आहे। कर्जत नगर परिषदेने या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही तर संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे। दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे। त्यामुळे आता झोपलेले नगर परिषद प्रशासन जागे होणार का? नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।